मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्यानंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। महाराष्ट्र हे महत्त्वाचं राज्य असून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राला गतिशील ठेवणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं सहकार्य देण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। या भेटीबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमांवरही मनोगत व्यक्त केलंय। गेल्या 10 वर्षात पंतप्रधानांच्या भक्कम पाठिंब्यामुळे महाराष्ट्र जवळपास प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर आहे आणि यापुढेही त्यांच्या नेतृत्वात ही विकास यात्रा अशीच चालू ठेवण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला। राज्यात मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्याही प्रकारचा तिढा नसून महायुतीतले 3ही पक्ष आपल्या पक्षातल्या मंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असं फडणवीस यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं। भाजपातल्या मंत्रिपदांचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, त्यानुसार आपण आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा केली। कोणत्या विभागात कोण मंत्री बनू शकतं यावर चर्चा झाली असून वरिष्ठ यावर निर्णय घेतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदे साहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील।